पिंपरी चिंचवडमध्ये मूक नायक या साप्ताहिक दैनिकाच्या वर्धापन दिनानिमित्त लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार यांना प्रमुख वक्ते म्हणून बोलवण्यात आलं होतं। यावेळी संपादक कमलेश सुतार यांनी मूक नायक या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित चित्रपटाची आठवण सांगत त्यांनी त्या चित्रपटात अभिनय केल्याचंही सांगितलं। तसेच लंडनला गेला तर त्या ठिकाणच्या बाबासाहेबांच्या वास्तूला आवर्जून भेट द्या असंही सांगितलं। उपस्थित असणारे सर्व मान्यवर या कार्यक्रम सुरुवात होण्याआधी ज्यांनी किरणने खरं तर खूप जोरदार भाषण करून माहोल पेटवून दिलाय। मला त्याच्यावर पाणी घालायचं नाही, पण मला काही गोष्टी इथे मांडायच्यात। मूकनायकच्या निमित्ताने आपण इथे आज मूकनायकचा 104वा आपण वर्धापन दिन इथे साजरा करतोय आणि त्या निमित्ताने आपण सगळे जमलेलो आहोत। मूकनायकचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे, त्याच्याबद्दल मी बोलणारच आहे। पण मला इथे का बोलवलं हे मला कारण जेव्हा मला स्वतःलाच विचार केला, म्हटलं कदाचित मूकनायकचा कार्यक्रम आहे, 1 महिन्यासाठी मी मुका झालेला नायक होतो म्हणून बोलवलंय का? पण मूकनायकची लढ्याची परंपरा आहे जी आपल्याला मिळालेली, पत्रकारितेचा खरा वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे। पत्रकारितेचं मूळ जसं किरण मगाशी सांगत होते की पत्रकारिता ही प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध असावी। मग त्या प्रस्तावित व्यवस्थेमध्ये कोणी का असे ना, एकाला तिथे प्रश्न विचारणं हे आपलं काम नाही आहे। जो त्या सत्तेत असेल, जो जे मूठभर इथे राज्य करत असतील, इथल्या शोषित वंचित घटकांवरती ज्यांच्याकडनं अन्याय होत असेल, त्यांची वाचा बनण्याचं काम हे पत्रकाराला करायचं आहे। आणि याचा पाया आपल्याला मूकनायकने बांधून दिला आहे। ज्याला आवाज नाही त्याचं आपल्याला नायक व्हायचं आहे आणि त्यासाठीच पत्रकारितेची भूमिका असावी या मताचा मी आहे। आणि म्हणून आज कदाचित त्या कार्यक्रमात बोलवलं। सगळ्यात पहिले या इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही मला आमंत्रित केलं, तर मला खूप आनंद आहे या गोष्टीचा। भाग्य वगैरे शब्द मी वापरणार नाही, पण इथे येऊन तुमच्यासोबत हा संवाद साधण्याचा मला योग येतोय हे माझ्यासाठी, ही बाब माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि मोठी आहे असं मला वाटतं। कार्यक्रम सुरू होण्याआधी आपल्यातले अनेक जण भेटले ज्यांना मी खरं तर कधी भेटलोही नव्हतो आयुष्यात, ज्यांना कधी बघितलंही नाही, त्यांची नावं मला माहीत नाही, त्याची मंडळी मला भेटली। त्यांच्यातले काहींनी मला फोटो दाखवले की जेव्हा तुमच्यावरती कारवाई झाली तेव्हा आम्ही सगळं तुमच्यासोबत उभे होतो। किमान आय सपोर्ट लोकशाही, आय सपोर्ट कमलेश सुतार असं त्यांनी फेसबुक पोस्ट शेअर केल्या होत्या। ते अनेक लोकही आज मला इथे भेटले। हा चेहरा नसतो तुमच्या, हा गर्दीचा किंवा दर्दीचा चेहरा नसतो, हा तुमच्यासाठी त्या तत्वांसाठी उभा असणारा चेहरा असतो। त्यांनी कधी कमलेश सुतारला टीव्हीच्या स्क्रीनच्या बाहेर प्रत्यक्षात कधी बघितलं नसतं, पण त्या माणसाच्या मागे उभं राहिलं पाहिजे ही शिकवण आपल्याला जी मुळात बाबासाहेबांनी दिलेली आहे, ती शिकवण आज मला इथे पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली। त्यामुळे मला खूप आनंद या गोष्टीचा झाला। तत्वांसाठी लढायचं असतं। बाबासाहेबांनी 29व्या वर्षी मूकनायक सुरू केलं। खूप कमी त्यांचं वय। बरं, इंटरेस्टिंगली मला 2-3 गोष्टी अजून खरं सांगायच्या, मग मी या सगळ्या गोष्टीकडे येतो। मला खूप बाबासाहेब आयुष्याच्या वळणावर टप्प्याटप्प्यावरती भेटत गेले। मूळचा नाशिकचा, त्यामुळे नाशिकचा पण एक संबंध आहे। म्हणजे जेव्हा मला नाशिक तसं नदीकाठचं शहर आहे, धार्मिक शहर आहे, आपण काय म्हणतो तीर्थक्षेत्र आहे नाशिक, तिथे अनेक लोक येतात। बाबासाहेबांचा फार नाशिकशी जिव्हाळा होता आणि मी जिथं माझा जन्म झाला त्या नाशिकच्या एका भागामध्ये तिथे वामनदादा कर्डकांचा तिथे त्यांचा निवास असायचा। त्यामुळे ते नाव ऐकून होतं। नंतर वामनदादा खूप उशिरा भेटले, आयुष्यात भेटले म्हणजे त्यांच्या कामाची भेट झाली, कामाची ओळख झाली वामनदादांची। त्यामुळे वामनदादा कर्डक आम्हाला तिथे माहिती होते। काळाराम मंदिरात आई खूप धार्मिक होती, तिला तिचा देव देवळात भेटला, मला पुस्तकात भेटला, मला बाबासाहेबांमध्ये भेटला। त्यामुळे पण जायचो तिच्यासोबत मंदिरात। नंतर कळलं की या काळाराम मंदिराला सरकारच्या विरोधात लढू शकतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।